महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे डॅशिंग नेते नाना पटोलेजी, शिवसेना पक्षाचे नेते आमदार सचिन आहिरजी, खासदार सुप्रियाताई सुळेजी, विश्वजित कदमजी, सन्माननीय शहराध्यक्ष शिंदेसाहेब, प्रशांत जगतापजी, संजय मोरेजी आणि गजानन थरकुडेजी, मंचावर उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते पदाधिकारी, समोर बसलेल्या बंधू आणि भगिनी, 2014च्या अगोदर भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, RSS या सगळ्यांनी एक प्लॅन केलेला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचं। परंतु सर्वसामान्य जनता या देशातल्या काँग्रेस पक्षाच्या मागे ठामपणे उभी असल्यामुळे त्यांना हे शक्य होत नव्हतं आणि म्हणून या देशातल्या जनतेला वेगवेगळी आमिष दाखवून या जनतेमध्ये, देशातल्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम 2014 पर्यंत या सर्व मंडळींनी केलं आणि दुर्दैवाने ते या प्रोग्राममध्ये सक्सेस झाले। माननीय मोदी साहेब न्यूज़पेपरमध्ये, टीव्ही चॅनलमध्ये, सोशल मीडियामध्ये ये है मोदी की गॅरंटी हे आपण सारखं बघतोय, ऐकतोय, वाचतोय, डोळ्याने पाहतोय। मी त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही 10 वर्षामध्ये जे काम केलं त्याची गॅरंटी तुम्ही देताय, मग तुम्ही 15 लाख रुपये जनतेच्या अकाउंटवर टाकतो, ही मोदी गॅरंटी आहे का? या देशातील महागाई कमी करतो असं सांगितलं, ही मोदींची गॅरंटी आहे का? महागाई कमी करतो ही मोदींची गॅरंटी आहे का? शेतकऱ्यांच्या धान्याला, अन्नधान्याला हमी भाव देतो, ही मोदी गॅरंटी आहे का? देश सर्व धर्म समभावाच्या रूपाने पुढे घेऊन जाण्याची गॅरंटी दिली, ही मोदींची गॅरंटी आहे का? एक ना एक अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहतात। या देशामध्ये आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की सर्व समविचारी देशभरातले पक्ष, देशातले पक्ष आणि राज्यातले पक्ष हे सगळे समविचारी पक्ष आता एक येऊन या देशामध्ये इंडिया फ्रंट निर्माण झालेली आहे आणि इंडिया फ्रंट निश्चितपणे या देशाच्या सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी आणखी किती मंदिराचं उद्घाटन करो, लोकांना भावनिक करो, लोकांच्या श्रद्धास्थानाला वेगवेगळ्या माध्यमातून किंमत देऊ, परंतु या देशातल्या जनतेची आज जी फसवणूक होत चाललेली आहे ही अत्यंत भयावह आहे। दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करतायत, त्यांच्या अन्नधान्याला भाव मिळावा म्हणून त्यांचा प्रयत्न आहे, परंतु त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जात आहेत, बॅरिकेड करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न होतोय। मागच्या वेळेस शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये 700 शेतकरी शहीद झाले। या आंदोलनामध्ये सुद्धा आता अनेक शेतकरी आणि पोलिसही शहीद होताना दिसत आहेत, परंतु अजूनही मोदी या संबंधामध्ये निर्णय घेत नाही। मधल्या काळामध्ये त्यांनी कामगार हिताचे कायदे आणण्याचं सोडून कामगारांनाच वेगळ्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न केला। न्याय म्हणजे अन्याय। एक ना अनेक मुद्द्यावर आपल्याला बोलता येईल या ठिकाणी, परंतु मला खात्री आहे उत्तर प्रदेशमध्ये आमच्या नेत्यांनी अखिलेश सिंग यांच्याबरोबरची महाआघाडी केलेली आहे।
ज्या उत्तर प्रदेशच्या जोरावर भारतीय जनता पार्टी आवाज करू इच्छिते त्या ठिकाणी मोठं खिंडार पडलेलं आहे भारतीय जनता पार्टीला आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आमच्या महाआघाडीचा बहुमत पार्लमेंटमध्ये आमचे जास्तीत जास्त खासदार निवडून येणार आहेत। मध्य प्रदेशमध्ये तीच परिस्थिती आहे, राजस्थानमध्ये तीच परिस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांनी काही बोलो, खोटं बोल रेटून बोल हे त्यांचं स्लोगन झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये म्हणून ते सांगतायत की 48 पैकी आम्ही 45 आणू। अरे सगळे दिग्गज बसलेले आहेत या ठिकाणी, आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत, दलित पॅंथरच्या चळवळीतनं आलेले आम्ही सगळे कार्यकर्ते। माननीय पवार साहेबांनी प्रचंड धोका पत्करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं। मी आठवलेंना विनंती करतो की आता ते सोडा सगळं, नाही तर आंबेडकरी जनता त्यांचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या निवडणुकीमध्ये तो हिसका तुम्हाला दिल्याशिवाय ते राहणार नाही। मी प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांनाही विनंती करतो की तुमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम काही असू दे, आता आपला एकच कॉमन मिनिमम प्रोग्राम 48 पैकी 48 जागा या महाराष्ट्रामध्ये जिंकून आणायच्या आणि मग हक्कानं तुम्ही पवार साहेब नाना पटोले यांना सांगायचं की हा आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, सेंट्रल मध्ये हे आमचे प्रश्न आहेत, हे आमचे मुद्दे आहेत, हे तुम्ही त्या ठिकाणी ठासून मांडू शकता। परंतु आता आमची कळकळीची विनंती आहे बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा, आता सगळं बाजूला ठेवा, किती जागा कुणाच्या वाट्याला येतात हे सोडून द्या, आपण सगळे मिळून महाराष्ट्रातली दलित जनता, आंबेडकरी जनता, आदिवासी जनता ही सगळी आज या सगळ्या नेत्यांच्या मागे उभा राहिली पाहिजे, महाविकास आघाडीच्या मागे उभी राहिली पाहिजे, माननीय खरगे साहेबांच्या मागे उभी राहिली पाहिजे, माननीय राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, माननीय पवार साहेब या सगळ्यांच्या मागे आपण ठामपणे उभा राहा। मला या ठिकाणी आपचे कार्यकर्ते दिसत आहेत, अरविंद केजरीवालजींनी सुद्धा दिल्लीमध्ये ही वाटाघाटी यशस्वी केलेल्या आहेत, पंजाबमध्ये झालेल्या आहेत, दक्षिण महाराष्ट्रामध्ये तर आमच्या महाविकास आघाडीचं तुफान आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहेत आणि म्हणून 70,000 कोटीचा घोटाळा असून सुद्धा, आदर्शचा घोटाळा असून सुद्धा आज सगळे बीजेपीच्या वॉशिंग पावडरमध्ये धुवून निघू लागलेले आहेत। त्यांना त्यांची जागा या निमित्तानं महाराष्ट्रातली जनता दाखवून देईल। पुन्हा एकदा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपसातले सगळे मतभेद बाजूला टाका, सगळ्यांनी एकजूट व्हा आणि महाविकास आघाडीला आपण निवडून द्या, एवढीच या निमित्तानं विनंती करतो। धन्यवाद, जय भीम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।